कशी झाली कचोरी तेवढं सांगा एकदा आपल्या प्रेक्षकांना। वाह, खूप छान, आवडल्यावर मस्त लाईक करा। खरंच छान, खूप छान झाले। तुम्ही देखील करा। श्री स्वामी समर्थ सुवर्णा स्वाद या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। कचोरीसाठी लागणारे साहित्य बघा, मी इथं जिरे घेतलेले 1 चम्मच, इथं मी हळद घेतलेली 1 चम्मच, इथं मी लाल मिरची पावडर घेतलेली 1 चम्मच, इथं मी चटपट मसाला डाळ आपण पातेल्यात टाकून छान 2-3 पाण्याने 4 ते 5 तास भिजत ठेवू। 2-3 पाण्याने छान धुवून घेऊ। डाळ बुडेल इतपत पाणी टाकू आणि 2 ते 3 तासासाठी हिला भिजून घेऊया आपण। लसण आणि मीठ आणि लसण घालून आपण ही छान अशी डाळ दरदरीत वाटून घेऊया। ही बघा, मिक्सर मध्ये वाटलेली डाळ आपण एका कटोऱ्यात काढून घेऊया आणि ती छान परतून घेऊया। ही एका कटोऱ्यात काढून घेते। मस्त लागते बरं का, नक्की आवर्जून बनवा ही कचोरी, खायला छान लागते कचोरी। कढई ठेवून घेतली, त्यात आपण डाळ परतण्यासाठी ती वाटून घेतलेली त्यात तेल टाकून घेऊया थोडंसं, 2-3 चम्मच। मगाशी तेल सांगायचं विसरून गेले मी, पण फोडणीसाठी तेल लागतं थोडंसं। जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे, ती छान फुलली की आपण त्यात ही डाळ टाकून छान परतून घेऊया मोकळी होईपर्यंत। जिरं मोहरी छान परतलेले, त्यात आपण ही डाळ टाकून घेऊया आणि छान मोकळी होईपर्यंत परतून घेऊया। मस्त तिचं पाणी आटलं ना, सुकी सुकी झाली पाहिजे झालेली। त्यात आपण लाल मिरची पावडर टाकूया, त्यात आपण हळद घालूया आणि हा चटपट मसाला घालूया। सर्व मसाले घालून झाले, छान असं आपण एकजीव करून परतून घेऊया मोकळी होईपर्यंत। मीठ तर आपण मगाशीच टाकलेलं आहे याच्यामध्ये मिक्सरला वाटताना। बारीक वाटायची नाही बरं का, थोडी अशी दरदरीत ठेवायची, म्हणजे जे की दाताखाली खाताना आली पाहिजे आपल्या दाताखाली ती डाळ। सारण हे बघा, त्यामध्ये अशी कोथिंबीर छान टाकून घेऊ आपण आणि आता पीठ मळून घेऊया कचोरी बनवण्यासाठी। बघू शकता तुम्ही सारणाला किती छान कलर आलेला आहे। बघा, आपलं सारण तयार आहे। वाटीने इथं 2 वाट्या कणिक घेतलेली आहे मी, ते की 4 माणसासाठी। तुम्ही जेवढे माणसं असेल तेवढी कणिक कमी जास्त करू शकता। त्यात आपण हातावर कुस्करून घेतलेला ओवा टाकूया, त्यात आपण हे चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया, त्यात आपण गरम केलेलं तेल घालूया थोडंसं आणि मिक्स करून घेऊया। छान याला मी हाताने मिक्स करून घेते आणि मग पाणी टाकून घट्टसर याचा आपण छान असा गोळा मळून घेऊया। शकता तुम्ही, आपली इथं कणिक मळून झालेली आहे छान अशी घट्टसर। ही आपण अर्ध्या तासासाठी मुरवत अशीच ठेवूया। तुम्ही मैदा देखील वापरू शकता, पण कणिक वापरली तर ती कशी खायला पौष्टिक असते आणि पचायलाही म्हणजे लवकर पचते। लहान मुलांसाठी छान असते कणिकपासून बनवलेली। तर तुम्ही पण अशी एकदा कणिकपासून कचोरी बनवून बघा, खायला खूप छान लागते। इथं बघा, आपली अर्धा तास झालेला आहे, आपली कणिक ही छान फुललेली आहे। बघू शकता तुम्ही। आपण इथे आता छोटे छोटे गोळे करून घेऊया हातावरती। हे बघा, मीडियम आकाराचे छान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। याप्रमाणे आपण सगळे गोळे करून घेऊया। बघू शकता तुम्ही, साधारण आपले 10 ते 12 हे छोटे छोटे आकाराचे गोळे बनवून झालेले आहेत। त्यात आपण आता हे सारण भरून घेऊया। मस्त असा बघा, असा गोळा पकडायचा आणि असं छान गोल 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 करायचा वाटीवाणी आणि त्यात हे सारण भरायचं। कधी नाश्त्याला सकाळचं काय सुचत नसेल, काय करावं आता सगळं तर आपण बनवून खातो म्हणा, पोहे उपमा रवा, कधीतरी असं काहीतरी वेगळं बनवून बघायचं, जे की घरातल्या सगळ्यांना आवडत। शक्यतो लहान मुलांना जास्त आवडते असे पदार्थ तळलेले। तर हे आपण अशी वाटी केलेली आहे, बघू शकता तुम्ही। या वाटीत छान असं आपण हे सारण भरून घेऊया। हे बघा, सारण असं भरून घेऊया, मस्त दाबून भरायचं छान असं आणि तेलात मग फुटत नाही जेणेकरून, आणि असं त्याचं तोंड असं आपण दाबून घेऊया।
बघू शकता तुम्ही असं छान पद्धतीने दाबून घेतलेलं आहे आणि त्याचा असा हलक्या हाताने असा दाबायचं आणि त्याची आपण कचोरी लाटून घेऊया. बघू शकता तुम्ही छान अशी हलक्या हाताने मी अशी कचोरी लाटून घेतलेली आहे. असं दाबून लाटायचं नाही कारण की ती फुटण्याची शक्यता असते. अशी छान हलक्या हाताने नाजूक अशी लाटून घ्यायची ही. बघू शकता आपली कचोरी लाटून झालेली आहे. ह्याच आकाराच्या सर्व कचोऱ्या आपण बनवून घेऊया. बघू शकता तुम्ही इथं आपल्या सर्व कचोऱ्या बनवून तयार आहेत. आपण आता तळूया. तेल टाकून घेऊ. इथं बघू शकता आपलं तेल तापलेलं आहे. त्यात आपण कचोरी सोडून घेऊया. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळूया. बघू शकता तुम्ही आपली कचोरी किती छान अशी फुललेली आहे. तुम्ही देखील अशाच कचोऱ्या बनवून बघा. सर्व कचोऱ्या आपल्या अशा तळून झालेल्या आहेत. आता खाण्यासाठी तयार आहे. तयार आहे आपली खाण्यासाठी कचोरी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता आपण